जिथे शक्य आहे तिथे करा असा आमचा आदेश आहे। आम्हाला समविचारी पक्ष जे आहेत, जे आयडियोलॉजीला मॅच होतात, अशा पक्षाबरोबर आघाडी करणं हे आम्ही सूचना दिलेल्या आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केलेले पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला स्थानिक स्तरावर अधिकार आहे आणि मुंबईला सुद्धा तो अधिकार मुंबईच्या सगळ्या नेत्यांना आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या चर्चा सुरू आहेत आज संध्याकाळपर्यंत किंवा उशिरापर्यंत, यावर काय तो अंतिम निर्णय होईल। आणि उद्या आणि परवा 2 दिवस नॉमिनेशनला शिल्लक आहेत। मला वाटतं की या सगळ्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे। ठीक आहे, जागा वाटपामध्ये आकडेवारीमध्ये इकडे तिकडे काय होऊ शकेल, पण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने 2 पावलं मागे जाऊन आपण त्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं। 60 जागा देणं शक्य आहे का पण वंचितला मुंबईमध्ये? नाही, आता ते कोणत्या जागेवर दावा केला मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे। आमच्या मुंबईच्या नेत्यांशी ज्यावेळेस चर्चा माझी होईल त्यावेळेसच मी याबाबत सांगू शकेन। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणतात आहे, पण उद्या मात्र अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची बैठक सुद्धा होत आहे या संदर्भामध्ये, कसं बघता तुम्ही? नाही, आता ते मला त्यांच्या संदर्भात दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे तो डोकावण्याचा अधिकार मला नाही, पण यांच्या चर्चा खूप पुढे गेलेल्या मी ऐकलं आहे दोनही राष्ट्रवादींच्या। त्यावरून घड्याळावरून लढा की मग ते तुतारीवरून लढा वगैरे त्यांचा तो विषय होता। आणि मला ज्यावेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल, हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे। त्यामुळं त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही, तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं। जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात, म्हणजे कोण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे। किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे, त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डागं पडत आहेत आणि किती वॉश केलं तरी ते चिखलाची डागं काही साफ होतील असं काही दिसत नाही। इतकं खालच्या स्तराचं राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे। यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हती। महायुतीची घोषणा झाली आहे तरी ठाण्यात मात्र नमो भारत नमो ठाणे असे उल्लेख करून भाजपाचा प्रचार सुरू झालेला आहे सगळ्या ठाणेमध्ये। आता ह्यावर मी काय करू, कोणी नमो म्हणो, कोणी सुमो म्हणो, कोणी रमो म्हणो, तो त्यांचा प्रश्न आहे, कोणाला काय लढायचं आहे आणि करायचं आहे। पण एक आहे की सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष वगैरे काही दोष असा आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे। कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन राहू केतू वगैरे ग्रह शांतपणे त्यांना जगू देतील का, की त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, तर असंही काही ठिकाणी शंका येते या सगळ्या परिस्थितीत।